महायुती सर्वात मोठा पक्ष दिसतो आहे आणि महाविकास आघाडीची 50ही गाठी आली नाही आहे. तुम्हाला एक सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात. या राज्य सरकार ज्याचं असेल त्याचंच तुम्हाला चित्र पाहायला मिळते. तेलंगणाला आम्ही एक साईड आलेलो, पूर्ण सत्ता आमची आहे तिथं. इथं तर त्यांना तेवढा निकाल घेता आला नाही. आम्ही तर तेलंगणाला तर अजून याच्यापेक्षा जास्त मोठा निकाल घेतला. केरळमध्ये ती काँग्रेस पुढं आलेली आहे. अनेक ठिकाणी देशातल्या अनेक भागामध्ये काँग्रेस पुढं आहे. आता इथं यांची सत्ता असल्यामुळे यांचा वरचढ चष्मा राहतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते चित्र राहतं. मी पहिलेही पण म्हणालो होतो की ज्या सरकार ज्याचं असतं त्यांचा झुकता मापस्तेकरण, मग घराच्या समोरची नाली लक्षात असते, लोकांना रस्ता असतं आणि त्या प्रलोभन येतात की आमच्या हातानं हातात चाबी आहे, आम्हीच विकास करू शकतो. असे तर भाषणं आपण ऐकलेच सत्ता पक्षाच्या लोकांचे. त्याच्या प्रलोभनात लोक जातात. बटोंगी तो कटोंगी असा आपण प्रचार दरम्यान करण्यात आला, त्याच्या काहीतरी काही होत नाही. हे एक त्या पद्धतीचा एखादा मुद्दा ठेवतात, पण त्याच्या मागं हे जे आर्थिक जे मानसिकता जी बी जे पीची आहे आता, आणि भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाची उधळपट्टी ज्या पद्धतीने होते ते आपण पाहिलं आहे की एक 10-10 हजाराचं मत विकत घेण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. तरी लोकांनी त्यांना एक प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमात येणार नाही. तर मग तर सगळं राहिलं असतं तर सगळंच साफ झालं असतं. लोकांनी उत्तर दिलेलं आहे एवढं म्हणेल. आणि या सगळ्या गोष्टीचं आम्ही एक आत्मचिंतन करतो. तो काय सांगाल सध्या भंडाऱ्यामध्ये काँग्रेसची कुल पिछाडी पाहायला मिळते आहे, BJP समोर दिसत आहे का? पण नगरपालिकेच्या सदस्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी पुढं आहोत. नगराध्यक्षाच्या उमेदवारामध्ये आमची थोडी पिछाड झालेली आहे, हे मान्य आम्ही करतो. पण मोठा पर्सेंटेज जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने जास्त आहे. आणि मी तुम्हाला सांगितले की निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे BJPचं नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक लोक त्या प्रलोभनात येतात. आणि मग 5 वर्ष महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लोक गुंतलेले असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आम्ही आत्मचिंतन करू. गोंदियामध्ये काँग्रेस 4 पैकी 3 जागेमध्ये काँग्रेस आलेली आहे. आणि त्याच्यामुळे जे काही आता भंडारा गोंदियाचा जो निकाल आहे तो मी काल पण म्हटलं की 80% आमचं येईल, तर त्याला सदस्य आमचे जास्त आहेत. त्यामुळे जो अंदाज होता तो अंदाज खरा ठरला. सध्या